नमस्कार मित्रांनो, ग्रुप बीचा पेपर नुकताच झालेला आहे. सध्या फर्स्ट आन्सर की आली आणि सगळीकडे तुमचे मार्क्स तुम्ही मला सांगतायत. तर मुलांच्या मागणीवरून आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ हा एक्सपेक्टेड किती असू शकतो किंवा एक सेफ स्कोर सांगण्याचा प्रयत्न करूयात की जेणेकरून तुम्हाला पुढच्या मेन्सच्या स्टडीसाठी तुम्हाला एक दिशा मिळावी, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. यामध्ये हा एक्सपेक्टेड किंवा सेफ स्कोर अशा पद्धतीचा असणार आहे. तर बघा, तत्पूर्वी आपण बघूयात की काही क्वेश्चन हे रद्द होऊ शकतात का किंवा काही प्रश्नांचे उत्तर हे चेंज होऊ शकतात का. तर मला तरी असं प्रथम दर्शनी असं वाटतंय की सध्या काही चेंज होण्यासारखं काही मला वाटलेलं नाही आहे. असतील फक्त 2 प्रश्न, पण त्यापेक्षा जास्त मला प्रश्न असे वाटत नाहीत की ते चेंज होतील म्हणून, आणि कॅन्सल होण्याचं पण काही शक्यता मला जास्त वाटत नाही आहे. त्यामुळे जो काही तुमचा आता फर्स्ट आन्सर कीनुसार जो स्कोअर आलेला असेल तर तो मे बी त्याच्यामध्ये जास्त काही व्हॅरिएशन तुम्हाला बघायला मिळणार नाही फायनल आन्सर कीने. पण जर आता आपण बघितलं तर या वर्षीच्या जाहिरातीमध्ये ज्या जागा आहेत त्या फार कमी जाहिरातीमध्ये जागा आहेत. जरी तुम्हाला STIच्या जागा जास्त दिसत असल्या पण तरी आपण जर एकूण जागा बघितल्या तर एकूण जागा या फक्त 480च्या आसपास या जागा आहेत. त्यामुळे जागा कमी असल्या कारणाने त्यावर जो कट ऑफ असतो तो डिपेंड असतो. पण तत्पूर्वी आपण बघूयात की पेपर कसा होता. तर बघा, आपण एक पोल घेतला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून आलं की सोपा, मध्यम आणि अवघड या कॅटेगरीमध्ये आपण तो पोल टाकला होता. तर मॅक्झिमम म्हणजे 60% मुलांचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त टक्के मुलांचं असं म्हणणं होतं की पेपर हा कसा होता, मीडियम कॅटेगरीमधला होता, मीडियम टू हार्ड. आता तो मीडियम का झाला, कारण की तो डिफिकल्टमध्ये का जातोय, कारण की मुलांना जो काही करंट अफेअर्सचा जो काही सेक्शन होता, करंट अफेअर्स असेल, त्याचबरोबर याने सायन्सचे प्रश्न असतील आणि इकॉनॉमिक्सचे प्रश्न असतील, या 3 सब्जेक्टमुळे मुलांना कुठेतरी तो डिफिकल्ट वाटतोय. त्याच पद्धतीने जो इतिहासाचे प्रश्न होते ते पण थोडे मुलांना डिफिकल्ट वाटलेले आहेत. आणि त्याचबरोबरीने मुलांना हा वेळ पुरलेला नाही. तर वेळ पुरला नसल्याकारणाने पण मुलांना फार पेपर हा अवघड गेलेला आहे. म्हणजे ॲव्हरेज जर आपण बघितला तर मुलांचा अटेम्प्ट आपण बघितला तर तो आपल्याला दिसतो 95 ते 98च्या मधात खूप मुलांनी अटेम्प्ट केलेला आहे पेपर. आणि त्यानंतर दुसरी एक कॅटेगरी आपल्याला दिसते, ती आहे 85 ते 90मध्ये. आणि काही मुलं आहेत ते आपल्याला दिसत आहेत की 80 ते 85 या रेंजमध्ये हे त्यांचे अटेम्प्ट आहेत. आता काही विद्यार्थ्यांनी काय झालेलं आहे की त्यांना मॅथ अँड रिझनिंगला वेळ पुरला नाही, त्याच्यामुळे त्यांचे जे काही अटेम्प्ट असतात ते या 2 रेंजमध्ये राहिलेले आहेत. आणि ज्यांनी मॅथ अँड रिझनिंग हे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले पण त्यांचे सिली मिस्टेक काय झालेले आहेत, त्यांचे उत्तर फार चुकलेले आहेत, ते ह्या रेंजमध्ये आहेत. तर अशी पण एक रेंज आहे विद्यार्थ्यांच्या सॉल्व्ह करणाऱ्यामध्ये की किती अटेम्प्ट केले त्याच्यामध्ये. तर जर आपण हे 3 सब्जेक्ट घेतले, करंट अफेअर्स, त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि इतिहास. आता सर्वात सोपे कोणते गेलेले आहेत विद्यार्थ्यांना, तर जिओग्राफी, पॉलिटी हे जे सब्जेक्ट आहेत हे फार इझी कॅटेगरीमध्ये मुलांना खूप चांगल्या प्रकारचे मार्क याच्यामध्ये पडलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना तर पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्कसुद्धा आहेत. त्यामुळे हे 2 सब्जेक्ट हे फार जास्त मार्क देऊन जाणार आहेत. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर इतिहासाचे आपल्याकडे 10 प्रश्न, जिओग्राफीचे 10 प्रश्न, पॉलिटीचे 15, करंट अफेअर्सचे 15, इकॉनॉमिक्सचे 15 आणि सायन्स पण विद्यार्थ्यांना कसं गेलेलं आहे, थोडे डिफिकल्ट गेलेले, त्याचे पण 15 क्वेश्चन असतात. म्हणजे इझी कॅटेगरी जर बघितली तर इझी कॅटेगरी आपल्याला दिसते फक्त 25 मार्कापर्यंत, ही तुम्हाला इझी कॅटेगरी दिसते. पण डिफिकल्ट कॅटेगरीमधले 4 सब्जेक्ट तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यामुळे इथे मुलांचं कसं झालेलं आहे की करंट अफेअर्समध्ये जर आपण पाहिलं तर 15 मार्कापैकी मुलांनी सगळे अटेम्प्ट केलेले, कारण की त्यांना असं वाटलं की आपण रिस्क घेऊयात. पण रिस्क घेण्याचं त्यांचं फार मोठा डिसिजन होता तो, कारण की त्याच्यामध्ये 1 लायनर क्वेश्चन होते आणि 1 लायनर क्वेश्चन असल्यावर रिस्क घेतल्यावर नेहमी काय होत असतं, आपलं नुकसान होत असतं. तर तिथं जर बघितलं तर मुलांची हार्डली 6 ते 7 क्वेश्चन्स फक्त बरोबर आलेले दिसत आहेत आपल्याला, 6 ते 7 क्वेश्चन्स. इकॉनॉमिक्समध्ये पण त्याच पद्धतीचं आहे, 8 ते 9 क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत फक्त. सायन्समध्ये जर बघितलं तर फक्त 7च क्वेश्चन बरोबर आलेले आहेत, 7 ते किंवा 6मध्ये या रेंजमध्ये आहेत. आणि इतिहासामध्ये पण जर बघितलं तर 4 चुकलेलेच आहे विद्यार्थ्यांचे, म्हणजे इथे पण 7च बरोबर आलेले आहेत, 7 किंवा 8 आपण असं म्हणूयात, याच रेंजमध्ये मार्क आहेत. तर यांचं जर आपण सगळ्यांचं टोटल केलं तर समजा आपण ॲव्हरेज 7 पकडली
तर हे येतात 28. आणि इकडे जर बघितलं आपण तर जॉग्राफी आणि पॉलिटीमध्ये तर इथे मुलांचे समजा 12 किंवा 13 आलेले आहेत आणि इथं 8 आलेले आहेत. अशा पद्धतीने जर बघितलं तर हे 20 आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर टोटल केली बरोबर किती येऊ शकतात विद्यार्थ्यांचे, तर हे येतात आपल्याकडे हे 8 आणि हे 48. तर मॅक्झिमम जे आहेत ते 48 विद्यार्थ्यांचे बरोबर येतात. आता या पुढे जे मार्क असतात विद्यार्थ्यांचे ते कशाच्या बेसिसवर असतात, त्यांच्या रिस्कवर ते मार्क असतात. आता याच्यामध्ये आपण मॅथ अँड रिझनिंगचं जर ॲड केले तर ॲव्हरेज आहे मुलांचा 10 ते 12 मार्क ते मिळवतात मॅथ अँड रिझनिंगमध्ये. म्हणजेच 48मध्ये जर आपण 10 टाकले तर ते येतात 58. म्हणजेच मुलांचे मार्क आहेत सध्या जर बघितलं आपण ॲव्हरेज मुलांचे मार्क हे 58 ते 60मध्ये मार्क आपल्याला दिसत आहेत. 58 ते 60मध्ये. पण आता हा जो आकडा आहे हा पण जरी 58 to 60 सांगतोय, पण यामध्ये पण काय गोंधळ झालेला आहे बघा मित्रांनो. यामध्ये मुलांचे जे रिस्क घेतलेले क्वेश्चन्स आहेत ते बऱ्यापैकी काय झालेले आहेत, चुकलेले आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांचे जे रॉंग क्वेश्चन आहेत हे रॉंग क्वेश्चन झालेले आहेत 30 ते 35 या कॅटेगरीमध्ये. 30 ते 35 क्वेश्चन्स हे विद्यार्थ्यांचे चुकलेले आहेत. आणि त्यांचा अटेम्प्ट किती आहे, आपण जर बघितलं तर 85 ते 95मध्ये त्यांचा अटेम्प्ट आहे. म्हणजेच या दोन गोष्टीच्या फॅक्टरवरून तुम्ही त्यांचा कट ऑफचा अंदाज लावू शकतात की रॉंग येत आहेत 30 ते 35 आणि अटेम्प्ट त्यांचे येत आहेत 85 ते 95 या रेंजमध्ये ते आहेत. आता काहींचं 85 असेल, काहींचं 88 असेल, काहींचं 89 असेल, या पद्धतीचं. यावरून आता आपण थोड्या वेळानंतर मी कट ऑफ सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी आपण काय करू की मागच्या 5 वर्षात कशा पद्धतीचे कट ऑफ लागलेले ते आपण बघूयात. बघा आता PSIचा जर आपण विचार केला 2023मध्ये तर 49.50 अशा पद्धतीचं कट ऑफ लागलेला होता. त्यावेळेस जागा होत्या 374 जागा. तर आपण जर आता बघितलं तर PSIच्या जागा किती दिसत आहेत तुम्हाला, तर 216 जागा आहेत टोटल. म्हणजे जागा या कमी झालेल्या आहेत. 2023चा विचार केला तर 2024मध्ये आपल्याला जागा दिसत आहेत 216. आता या जागांमध्ये वाढ होणार की नाही होणार हा पुढचा विषय. पण जर 216चा विचार जर आपण केला तर हा जवळपास कट ऑफ किती असायला पाहिजे, 50च्या रेंजमध्ये असला पाहिजे. त्यानंतर STIचा जर आपण विचार केला तर त्यावेळेस जागा होत्या 159, त्यावेळेस कट ऑफ आला होता 54.25. यावर्षी जर आपण बघितलं 2024ला या जागा आहेत 209. 209साठी जर बघितलं तर हा कट ऑफ जर 54 होता तर आपण असं म्हणूयात की यावर्षी पण तो 53 ते 54च्या मध्यात कुठेतरी राहील या रेंजमध्ये. त्यानंतर ASOचं जर बघितलं तर त्यावेळेस 70 जागा होता आणि 54.25 या पद्धतीचं कट ऑफ लागला होता. यावेळेस जर आपण बघितलं तर 54 जागा आहेत ASOच्या. मंत्रालयीन जे आपण ASO म्हणतो आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जो काही ASO आहे तो एकच पद आहे त्याच्यासाठी. तर 54 जागांसाठी जर बघितलं तर हा कट ऑफ परत मग 55च्या रेंजमध्ये येऊन थांबतो. ठीक आहे, 55 कट ऑफ आपण म्हणू शकतो जर आता विचार केला तर. SRचे तर आपल्याला माहिती आहे 0 जागा आहेत सध्या. तर बघा आता टोटल जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी काय झालं होतं की PSIचा वेगळा कट ऑफ, STIचा वेगळा कट ऑफ आणि ASOचा वेगळा कट ऑफ आणि SRचा वेगळा कट ऑफ अशा पद्धतीचे हे कट ऑफ आपण पाहिले होते. पण आता आपण जर बघितलं तर सर्वात मिनिमम कट ऑफ जर बघितला आपण जर बघतोय तर PSIचा जर 216 जागा असतील तर मिनिमम कट ऑफ लागू शकतो PSIचा 50 हा मिनिमम लागू शकतो. आणि सर्वात कमी जागा जर बघितल्या आपण तर त्या आहेत आपल्या ASOच्या 54 जागा. त्याचा आपण बघितलं तर 55पर्यंत त्याचा कट ऑफ असू शकतो. म्हणजे 50 ते 55 या मार्कांच्या रेंजमध्ये ही एक रेंज आहे. या रेंजमध्ये कुठेतरी तो कट ऑफ असू शकतो हे आपल्याला प्रथम दर्शनी दिसतंय. पण यामध्ये एक म्हणजे अशी गोष्ट आहे की समजा आपण जर बघितलं तर टोटल 480 जागा आहेत सध्या. पण जर याच्यामध्ये जागावाढ झाली, या 480मध्ये जर जागावाढ झालेली असेल, कमीत कमी PSIचे जर आपण बघितलं 200 जागा जर वाढल्या असतील आणि SRच्या जागा जर ॲड झाल्या तरच हे शक्य आहे. कारण की बाकीच्या STIच्या आणि ASOच्या जागा काय वाढण्याचे मला चान्सेस वाटत नाही आहे. वाढल्या तर फक्त PSIच्या जागा वाढू शकतात आणि SRच्या जागा येऊ शकतात. या 2 जागा जर आल्यात आणि जर या 480मध्ये आपण जर 200 जागा जरी पकडल्या तर हे होतं 680. 680ला जर हा कट ऑफ बघितला तर याची रेंज असू शकते आपली 50 मार्काच्या
पण खाली हा कट ऑफ जाऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं आहे की ज्या विद्यार्थ्यांना सध्या सेफ स्कोर मी सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना 50 मार्क असतील, 50 मार्क आणि 50च्या वर जेवढे पण मार्क असतील त्या सर्वांनी मेन्सचा स्टडी करायला पाहिजे. कारण की काय होऊ शकतं, जर फायनल आन्सर कीला काही झालं, अनएक्सपेक्टेड जर आयोगाने काही क्वेश्चन कॅन्सल केले किंवा चेंजेस केले, तर आपण त्याला जबाबदार नाही राहू शकत. कारण की तुमचे 2-3 महिने त्याच्यामध्ये जातील. आणि जर तुम्ही 2-3 महिने फक्त वाट बघत असाल की रिझल्ट केव्हा लागेल किंवा फायनल आन्सर की केव्हा येईल, तर तुमचा अभ्यास होणार नाही. त्यामुळे तुमचा अभ्यास होण्यासाठी तुम्हाला मी सांगतोय की तुमचा सेफ स्कोर हा 50 असेल किंवा त्याच्या पुढे किती असेल, तर तुम्ही सरळ आता मेन्सच्या स्टडीला लागलं पाहिजे आणि एकदम प्रॉपर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. असं मला अंदाज माझा असा आहे की सेफ स्कोर हा 50 असला पाहिजे. आणि जर कट ऑफची रेंज जर बघितली तर मी सांगितलेली ऑलरेडी 50 ते 55 या रेंजमध्ये कट ऑफ कुठेतरी असेल. आपण टेलिग्रामवर पण पोल चालू आहे आपला, किंवा सगळ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघतच असाल, तर सर्वात जास्त मार्क्स जे आहेत ते 55 ते 60 या दरम्यान खूप जणांना मार्क आहेत. आता जे जेन्युइन सांगतायत किंवा कोणी हाईप करून सांगते किंवा कोणी चुकलेले क्वेश्चन त्यांना असं वाटतं की नंतर बरोबर येऊ शकतात, तर असा अंदाज घेऊन पण काही विद्यार्थी मार्क सांगत असतात. तर त्या सगळा अंदाज आपण जर विचारात घेतला तर हा 50+ जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही इझिली मेन्स करायला पाहिजे असं मला वाटतंय. मग त्यानंतर तुमची जी कॅटेगरी असेल त्यानुसार तुम्ही 2-3 मार्क मागं पुढे पकडा, कारण जास्त काही फरक मला वाटत नाही यावर्षी काही दिसणार आहे. फक्त फिमेल जर बघितलं तर फिमेल 50पेक्षा पण खाली असणार आहे. त्यामुळे फिमेलनी तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. फिमेलसाठी मी असं म्हणू शकतो की 45+ जरी असेल तुम्हाला मार्क्स फिमेलसाठी, तर ते पण इथे स्टडी करू शकतात मेन्सचा. आणि ST कट ऑफ जर बघितला, SC ST, तर त्यांचा पण कमीच असणार आहे. तर त्या पद्धतीने मला असा अंदाज आहे. कारण की हा जो पेपर होता तो इतकाही इझी नव्हता. आपण बघितलेलं आहे पोलमध्ये पण विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की मीडियम टू हार्ड या कॅटेगरीमधला तो प्रश्नपत्रिका होती. आणि खूप असे प्रश्न होते की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की आयोगाने त्याच्यामध्ये ट्रॅप टाकलेले होते. जरी तुम्हाला त्याचं उत्तर असं वाटत असलं की हे उत्तर असेल, पण त्याच्यामध्ये ट्रॅप असे होते की त्यामुळे तुम्ही ते फसलेले आहात. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितला आहे. तर बघा, तुम्हाला जर कधी याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये पण सांगू शकता की सर आम्हाला हा कट ऑफ पटलेला नाही आहे किंवा काय पद्धतीने. पण एक सेफ स्कोर सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.